आज आपण सावजी मटण बनवणार आहोत। त्यासाठी मटण 2-3 स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। फोडणीसाठी एक कांदा कट केलेला आहे, 2-3 तेजपान घेतलेत। पेस्ट तयार करण्यासाठी थोडे लसूण, अद्रक, सांबार, 2 मोठी विलायची, जिरे, कलमी, मिरे आणि 2-3 लवंग पण आपण ॲड करू शकतो। पेस्ट तयार करण्याआधी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम होईपर्यंत आपण पेस्ट तयार करू शकतो। थोडं पाणी ॲड करूया। इथे माझं पेस्ट तयार झालेलं आहे। तेलही तापलेलं आहे। त्यात 2-3 तेजपान टाकलेत, कट केलेला कांदा टाकलेला आहे। कांदा ब्राउनिश पण झालेला आहे। आता आपण तयार केलेला पेस्ट टाकूया। याला 1-2 मिनिट मिक्स करून तेलात होऊ द्यायचं आहे। आता आपण स्वच्छ पाण्याने धुतलेली मटण या मिश्रणात सोडायचं आहे। याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात आपण थोडे हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया। चार ते 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर मिरची पावडर सोडूया। परत मिक्स करूया। 2-3 मिनिट झाल्यानंतर थोडे पाणी टाकते आहे मी। शिटी होण्याकरिता झाकण लावलेलं आहे। जवळपास 5 ते 6 शिट्या झालेल्या आहेत। इथे आपला सावजी मटण तयार झालेला आहे। यात थोडा गरम मसाला टाकायचा आहे। थोडे कोथिंबीर टाकायचं आहे। आता इथे आपली सावजी मटण तयार आहे।